रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणाला आज शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर अभंग विवरण सांगणार आहे. बरेच विषय आपण जवळजवळ 4,500 व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकरणातले केलेले आहेत. त्यावरून असं लक्षात आलं की संतांचं वाङ्मय जास्तीत जास्त लोकांना आवडतं आणि विनोद किंवा इतर जे हलकं फुलकं वाङ्मय ते पण लोकांना आवडतं. पण आपला स्वभाव मी कीर्तनकार असल्यामुळे आणि संस्कृतचा अभ्यासक असल्यामुळे आणि जास्तीत जास्त संत वाङ्मय अपडेट असल्यामुळे ते जास्त आवडतं लोकांना. आणि म्हणून आपण संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या जे अभंग आहेत त्या अभंगावर थोडं विवरण करून पाहूया, 22 अभंग. आणि मग श्रोत्याचे जी प्रतिक्रिया आहे, प्रतिसाद आहेत, त्या प्रतिसादावर मग तो हरिपाठ आपण पूर्ण करण्याचा विचार आहे. आज आपण सुरू करतो आहे अभंग पहिला, संत एकनाथ महाराज हरिपाठ. हारेचे या दासा हारे दाहे देशा, हारेचे या दासा हारे दाहे देशा, भावे जैसा तैसा हरि एक, हरिमुखी गाता हर पले चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, हरिमुखी गाता हर पले चिंता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हरिजनाचं मूल कडेवर घेऊन समतेचे पुरस्कार करणारे एकनाथ महाराज, गंगेचं पाणी गाढवाला पाजणारे संत एकनाथ महाराज, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊने मुक्त केला, असे ते जातीय निरपेक्ष अशा प्रकारचे समतेचे खास पुरस्कर्ते नाथ महाराज. आपल्या हरिपाठाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात ते ऐका. हरीचे दास जे असतात ना ते 4 प्रकारचे असतात. भगवद्गीता म्हणते, चतुर्विधा भजन्ते माम ए जना सुकृतीनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. अशा प्रकारचे 4 प्रकारचे दास हरीचे असतात. हौसे गौसे नवसे तर खूपच असतात. तर जे काय हरीचे दास असतात ना, की ज्यांना हरी सर्व व्यापक कळलेला आहे आणि विटेवरचा पण कळलेला आहे, म्हणजे वेष्टी आणि समेष्टी, म्हणजे परिच्छिन्न आणि व्यापक अशा दोन्ही प्रकारचा हरी ज्यांना कळलेला आहे, असे जे दास आहेत ना, हे विश्वाचे माझे घर ऐशे मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणाचे झाला, असे व्यापक झालेले व्यापक विचार करणारे जे हरीचे दास असतात ना, तर त्यांच्याविषयी महाराज म्हणतात, हरेचे या दासा हरे दाहे देशा. या ठिकाणी ते हरीचे दास असा उल्लेख आहे. म्हणजे काय, ते हरीचे दास म्हणजे ते ज्ञानपैगा बरवे जरी मनी अथा आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. बरोबर ज्ञान जे आहे ते जाणणारे हरीचे दास. त्यांना काय असतं, हरे दाहे देशा. त्यांना सर्वत्र नरनाळी बाळी अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, जननो हे हा अवघा जनार्दन. अशा प्रकारची त्यांची व्यापक बुद्धी झालेली असते. आणि हरे मुखे गाता हर पले चिंता, हरिमुखी गाता. जर हरिमुखाने आपण गायन केलं हरीचं तर सगळी चिंता नाहीशी होते. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्याला पुनर्जन्म नको असेल तर मिळत नाही. कारण पुनर्जन्म म्हणजे देहधारी यावं लागतं. देह म्हणजे सगळ्या दुःखाचं कारण, आणि सगळ्या दुःखाला म्हणजे कारण पापपुण्य आहे. पापपुण्याला कारण धर्माधर्म आहे. धर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. तर ते अज्ञान जाण्यासाठी, आणि ते अज्ञान गेलं की मग आपल्याला पुनर्जन्म मिळत नाही, मनुष्य मुक्त होतो. जर नको असेल पुनर्जन्म तर तसंही होता येतं.
आणि घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावया तुकोबाराय म्हणतात. तर पुन्हा जन्म पाहिजे असेल हरिभक्तीसाठी, मी भक्त तू देव ऐसे करी, असं जर पाहिजे असेल तरी तसंही करता येतं. त्या भक्ताला ते स्वातंत्र्य असतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म कशामुळे मिळतो? वासनेमुळे मिळतो. आणि म्हणून जर ती वासनाच जर हरिरूप झाली तर पुनर्जन्म मिळत नाही. तीच झाली अंगे हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिरूप झाले जानने हरपले, नेन नेते गेले हरीच्या ठाई. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता. हे ध्रुपद सगळ्या हरिपाठाचं ध्रुवपद आहे. शेवटी महाराज म्हणतात, हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. जागृती स्वप्नी जसं पांडुरंग तुकोबारायने म्हटले तसं हरिरूप सगळं झालं पाहिजे. मन हे हरीच्या रंगात रंगलं पाहिजे, असा या अभंगाचा भावार्थ आहे, विवरण आहे. हा अभंग इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.